दुग्ध व्यवसायामध्ये वैरणीचं फार मोठं महत्त्व आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत वैरण विकासाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राज्यभर हाती घेतला आहे. मूर घासाचं तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. त्या अनुषंगानं मुरघास युनिट तयार करण्याचा एक व्यापक कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. मुरघास संयंत्र कसं तयार करायचं आणि त्याचा वापर कसा करायचा, त्यासाठी कुठले वैरणीचा वापर करायचा याची शास्त्रशुद्ध माहिती शेतकऱ्यापर्यंत आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यापर्यंत मिळावी म्हणून विभागामार्फत एक सीडी तयार करण्यात आलेली आहे. ही सीडी तयार करण्यामध्ये डॉक्टर अनिल देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी फार मेहनतीने सीडी तयार केलेली आहे. या सीडीचा उपयोग हा निश्चितपणे शेतकरी बंधूंना आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना होईल आणि दुग्ध व्यवसायामध्ये या निमित्तानं एक वेगळी चालना मिळेल अशी. भारताचं दूध उत्पादनात आज पहिलं स्थान आहे, पण भारतातील दुधाळ पशुधनाची सरासरी दूध देण्याची क्षमता प्रगत देशांच्या तुलनेत अगदीच कमी आहे. वाढती लोकसंख्या आणि उंचावलेलं राहणीमान या कारणांमुळे अन्नधान्याप्रमाणेच दुधाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणूनच दुग्ध व्यवसाय हा शेतीला जोडधंदा न राहता तो प्रमुख व्यवसाय म्हणून उदयास येत आहे. यासाठी नवीन तंत्रज्ञानाची कास धरून दुधाचा धंदा केला पाहिजे. योग्य पशुपैदास, संतुलित आहार, किफायतशीर व्यवस्थापन, रोग प्रतिबंध या 4 बाबी दूध व्यवसायाचे आधारस्तंभ आहेत. यात सर्वात जास्त आवर्ती खर्च हा पशुधनाच्या आहारावर होत असतो. गाई म्हशींना हिरवा चारा वर्षभर खाऊ घालणे हे त्यांचं दूध उत्पादन टिकवण्यासाठी अत्यंत जरुरीचे आहे. हिरव्या वैरणीतून जनावरांना अत्यावश्यक पोषक द्रव्य, प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे मिळतात. पण अशी हिरवी वैरण नेहमीच मिळेल असं नाही. चारा वाळताना त्यातले बरेचसे अन्न घटक नाहीसे होत असतात. आपली शेती ही पावसावर अवलंबून आहे. वर्षभर हिरवा चारा मिळण्यासाठी लागणारं बागायती क्षेत्र देखील मर्यादितच आहे. त्यामुळे वाळलेल्या वैरणीचा जसा आपण साठा करतो तसाच हिरव्या वैरणीचा साठा करणं आवश्यक आहे आणि यालाच मुरघास म्हणतात. हिरवी वैरण खरीप हंगामात भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. पावसाळ्यामध्ये किंवा इतरही वेळी उपलब्ध असणारी अतिरिक्त हिरवी वैरण जर आपण साठवून ठेवली तर चारा पिकाची टंचाई बऱ्याच प्रमाणात कमी करता येईल. अशाच पद्धतीने हिरव्या वैरणींना अन्न घटकाचा नाश न होऊ देता हवाबंद स्थितीमध्ये साठवण्याच्या या प्रक्रियेला मुरघास किंवा सायलेज असं म्हणतात. हिरव्या वैरणीची प्रत आणि दर्जा राखून ठेवण्यासाठी चारा पिकांची योग्य वेळी कापणी करणं आवश्यक असतं. त्यानंतर चाऱ्याची बारीक कुट्टी करून हवाबंद स्थितीत साठवणूक केली जाते. मुरघास सुमारे 2 महिन्यात खाण्यासाठी तयार होते. आवश्यकतेनुसार वर्षभर देखील त्याची साठवणूक करता येते. गाई म्हशी मुरघास अतिशय आवडीने खातात. मुरघास चांगला करण्यासाठी पशुपालकांनी मुरघास हौद किंवा कोठी बांधणं सोयीचे होईल. मुरघास कोठीचं बांधकाम आपण सर्वप्रथम पाहूया. 10 गाई म्हशींसाठी सुमारे अर्धा ते 1 एकर चारा लागवड क्षेत्राची मुरघास करण्यासाठी आवश्यकता असते. यासाठी जागेची निवड कशी करायची? मुरघास कोठीच्या बांधकामासाठी लागणारी जागा ही शक्यतोवर मुरमाड असावी. जमिनीच्या पातळीपासून थोडी उंचावर असणारी असावी. मुरघास कोठीच्या आसपास पावसाळ्यात पाणी साचणार नाही अशा जागेची निवड करणं अत्यावश्यक आहे. मुरघास कोठी ही शक्यतोवर गोठ्याच्या जवळच असावी. मुरघास कोठी आपणाला 2 प्रकारे बांधता येईल. एक म्हणजे आयताकृती कोठी आणि दुसरी म्हणजे गोलाकार म्हणजेच वर्तुळाकार कोठी. प्रथम आयताकृती मुरघास कोठीची रचना पाहूया. यामध्ये प्रत्येकी 5 मेट्रिक टन चारा साठवणुकीचे 2 गाळे तयार करता येतात. प्रत्येक गाळा हा 4 फूट रुंद, 8 फूट लांबीचा आणि 10 फूट उंचीचा असेल.
सर्व भिंतीची जाडी ही सुमारे 9 इंच इतकी ठेवावी लागेल. सर्वप्रथम आयताकृती बांधकामासाठी आपण 12 फूट लांबीची आणि 10 फूट रुंद अशी जागा निवडायची आहे. पायाचं बांधकाम करण्यासाठी 2 ते 2.5 फूट खोलीचं खोदकाम करावं. जमिनीमध्ये योग्य पाया लागत नसेल तर स्थानिक परिस्थितीनुसार दगडाची भराई करून साधारणपणे 9 इंच जाडीचं सोलिंग करावं. या डबर कामावर 4 इंच जाडीचं सिमेंट कॉन्क्रीटचं बांधकाम करावं. या पायावर जमिनीपासून साधारणतः अर्धा ते 1 फूट उंचीपर्यंत दगडी बांधकाम करावं. छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे 10 फूट उंचीपर्यंत 4 ते 6 इंचाचे वीट बांधकाम करून खाचा तयार कराव्यात. या खाचांमध्येच मुरघास भरताना फळ्या किंवा पत्रे लावण्यात येणार आहेत. त्यानंतर आयताकृती बांधकामासाठी 4 फूट रुंद, 8 फूट लांब आणि 10 फूट उंचीचे असे वाळू सिमेंटमध्ये 9 इंच जाडीचे पक्क वीट बांधकाम करण्यात यावं. तसंच मधली भिंत ही समाईक ठेवून 8 फूट लांबीचे, 4 फूट रुंदीचे आणि 10 फूट उंचीचे 9 इंच जाडीच्या वाळू सिमेंटमध्ये वीटकाम करण्यात यावं लागेल. अशा प्रकारे 8 फूट लांबीचं, 4 फूट रुंदीचं आणि 10 फूट उंचीचे असे 2 गाळे तयार होतील. या गाळ्यांच्या तळामध्ये भराव करून त्यावर सिमेंट कॉन्क्रीट करावं लागेल. तळाच्या भागात सिमेंटची घोटाई करताना उतार म्हणजेच ढाळ कोठीच्या मोकळ्या म्हणजे तोंडाकडच्या बाजूच्या दिशेने सुमारे 6 इंच इतका तरी देणं आवश्यक आहे. यामुळे मुरघास प्रक्रियेत तयार झालेलं पाणी, रस सहज बाहेर पडेल. यामुळे आपल्या मुरघासाची प्रत चांगली राहण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे मुरघास कोठीच्या तोंडाकडच्या म्हणजे मोकळ्या 4 फूट भागाच्या कोपऱ्यांना दोन्ही बाजूनी 4 ते 6 इंच जाडीची बाहेर येणारी खाच ठेवावी. या खाचेमध्येच आपण मुरघासासाठी हिरवी कुट्टी भरताना लाकडी फळ्या किंवा लोखंडी पत्रा सहजपणे आतून बसवणार आहोत. वीटकाम केलेल्या आतल्या आणि बाहेरच्या भिंतीवर सिमेंटचा गिलावा करून घोटाई करावी लागेल. कोठीच्या आतल्या सर्व बाजूंना सिमेंटचा लेप लावून गुळगुळीत कराव्या लागतील. त्याचप्रमाणे आतल्या सर्व कोपऱ्यांना हवा साठून राहू नये म्हणून गोलाई करणं आवश्यक आहे. मुरघास कोठीचं बांधकाम मजबूत होण्यासाठी याच्यावर नियमितपणे पाणी मारणंही आवश्यक आहे. आता आपण वर्तुळाकार कोठीच्या बांधकामाची कृती आणि आराखडा पाहूया. एका वेळेस 10 मेट्रिक टन मुरघास करण्यासाठी वर्तुळाकार म्हणजे गोल कोठीचं बांधकाम करावं. यासाठी सर्वप्रथम 12 फूट लांबीची आणि 12 फूट रुंदीची जागा निवडावी. यावर आतील भागात 9 फूट 8 इंच व्यासाचे म्हणजे 4 फूट 10 इंच त्रिज्या असणारे 9 इंच जाडीचे गोलाकार असं वीट बांधकाम करावं. सुरुवातीला पायाभरणीसाठी 2 फूट खोलीचा, सुमारे 11 फूट व्यासाचा म्हणजे किमान 5.5 फूट त्रिज्या असणारा गोलाकार खड्डा करावा. जमिनीमध्ये योग्य पाया लागत नसेल तर स्थानिक परिस्थितीनुसार दगडाची भराई करून साधारणपणे 9 इंच जाडीचं सोलिंग करावं. त्यावर 4 इंच जाडीचं सिमेंट कॉन्क्रीटचं बांधकाम करावं. त्यानंतर जमिनीपासून 1 फूट उंचीपर्यंत पायाचे सिमेंट कॉन्क्रीटमध्ये दगडी बांधकाम करावं. यापुढे वर्तुळाकार बांधकामासाठी मध्य भागातून 4 फूट 10 इंचाच्या त्रिज्येचं माप घ्यावं. त्यापुढे 9 इंच जाडीचं आणि 10 फूट उंचीचं असं वाळू सिमेंटमध्ये पक्क वीट बांधकाम करण्यात यावं. 10 फूट उंचीपर्यंत 4 ते 6 इंचाचे वीट बांधकाम करून खाचा तयार कराव्यात. या खाचांमध्येच मुरघास भरताना फळ्या किंवा पत्रे लावण्यात येणार आहेत.
मुरघासासाठी कुट्टी भरणं आणि मुरघास तयार झाल्यानंतर काढणं यासाठी तळापासून पूर्ण उंचीपर्यंत 3 फूट रुंदीचा एक दरवाजा ठेवावा. आतल्या आणि बाहेरच्या भिंतींना सिमेंट कॉन्क्रीटनं गिलावा करण्यात यावा. तसंच आतील संपूर्ण भागामध्ये सिमेंटचा लेप लावून त्याची चांगली घोटाई करावी. आतील तळाची जागा सिमेंट कॉन्क्रीटने भरून घ्यावी. आतून दरवाजाच्या दिशेने 6 इंचाचा उतार म्हणजेच पाणी निघून जाण्यासाठी डहाळ ठेवावा. कोठीच्या तोंडाकडच्या बाजूच्या दोन्ही कोपऱ्यांना 4 ते 6 इंच जाडीच्या बाहेर येणाऱ्या खाचा ठेवाव्या. या खाचांमध्ये फळ्या किंवा पत्रे बसवता येतील. बांधकामावर किमान 3 ते 4 दिवस तरी नियमितपणे पाणी मारणं आवश्यक आहे. आता आपण मुरघास बनवण्याची आणि भरण्याची पद्धत पाहूया. उत्तम प्रतीचं मुरघास तयार करण्यासाठी पिष्टमय पदार्थांचे जास्त प्रमाण असलेली वैरण पिकं योग्य ठरतात. मका, ज्वारी, बाजरी, ओट, यशवंत, DHN 6 म्हणजेच संपूर्णा, गिनी गवत, मार्वेल गवत यासारख्या एकदल चारा पिकांमध्ये पिष्टमय पदार्थांचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे मका, ज्वारी आणि संकरित नेपियर पासून उत्कृष्ट प्रकारचे मुरघास तयार होते. त्याचप्रमाणे 70% एकदल वैरण आणि 30% द्विदल वैरण पिकांचं मिश्रण करून सुद्धा चांगल्यापैकी मुरघास तयार करता येतं. द्विदल पिकांमध्ये लसूण गवत, बरसीम गवत, चवळी, सुबाभूळ यासारख्या चारा पिकांचा समावेश होतो. सर्वप्रथम चाऱ्याचं पीक 50% फुलोरे अवस्थेत आल्यावर त्याची कापणी करावी. त्यामुळे यात पोषक मूल्य सर्वात जास्त मिळतात. तयार झालेलं चारा पीक कोयत्यानं किंवा विळ्यानं बुडापासून कापावं. उपलब्ध असल्यास चारा कापणी यंत्रांचा वापर देखील करता येईल. कापणी केलेल्या वैरण पिकाचे कडबाकुटी यंत्राच्या साहाय्याने 4 ते 5 सेंटीमीटर आकाराचे लहान लहान तुकडे करावेत. मुरघास करण्यापूर्वी कोठी किंवा हौद हा साफ करणं, कोरडा असल्याची खात्री करणं फार आवश्यक आहे. मुरघास कोठीला चुना मारल्यास लहान लहान भेगा बुजण्यास मदत होते. मुरघास कोठी हवाबंद करण्यासाठी तळ आणि बाजूच्या 1 फुटापर्यंत भिंती झाकता येतील एवढ्या पॉलिथिनचा किंवा प्लास्टिकचा कागद अंथरावा. कोठीच्या तोंडाच्या बाजूला प्लास्टिकचा कागद मोकळा सोडावा. हिरव्या चाऱ्याच्या कुट्टीचा एकावर एक थर रचताना प्लास्टिकचा कागद पत्रा किंवा फळ्यांच्या आधारानं वर घेऊन झाकण्यात यावा. आयताकृती कोठी भरताना एकूण 8 फूट लांब आणि 4 फूट रुंद आणि 10 फूट उंचीच्या एका गाळ्यासाठी किमान 30 फूट लांबीचं आणि 6 फूट रुंदीचा असा प्लास्टिकचा कागद पुढच्या बाजूला लागतो. तयार झालेली कुट्टी मुरघास कोठीमध्ये साठवायला सुरुवात करावी. चाऱ्याची कुट्टी व्यवस्थित पसरून घ्यावी. कुट्टीचे थरावर थर पडताना कुट्टी माणसांनी तुडवून चांगली दाबावी. त्यामुळे आतली हवा निघून जाईल. अशा पद्धतीने कुट्टीचे थरावर थर भरण्यात यावे. भरलेल्या कुट्टीमध्ये हवा शिल्लक राहणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी लागेल. मुरघासाची प्रत अधिक चांगली करण्यासाठी आणि मुरघास लवकर तयार करण्यासाठी लॅक्टोबॅसिलसचं जैविक संवर्धक वापरता येतं. मुरघासामध्ये लॅक्टिक आम्ल तयार होण्यासाठी काही विशिष्ट मित्र जीवाणूंची गरज असते. या जीवाणूंना आपण मुरघास बनवण्याच्या वेळी कुट्टीबरोबर मिसळलं तर मुरघास 1 महिन्यातच चांगला तयार होतो. असं जीवाणू संवर्धक उपलब्ध नसल्यास आपण दही किंवा आंबट ताकाचा वापर देखील करू शकतो. सुमारे 1 मेट्रिक टन मुरघास तयार करण्यासाठी
अर्धा लिटर आंबट दह्यापासून तयार केलेलं ताक पुरेसं आहे. जीवाणू संवर्धकाशिवाय देखील मुरघास चांगला तयार होतो. यासाठी 40 ते 45 दिवस तरी किमान मुरघास तयार होण्यासाठी लागतात. मुरघास बनवताना आवश्यक वाटल्यास यानंतर 1 मेट्रिक टन हिरव्या चाऱ्यासाठी 1 किलो खडे मीठ टाकण्यात यावं. 1 टनासाठी म्हणजे 10 क्विंटलसाठी 1 किलो साधं मीठ स्फटिक स्वरूपातलं म्हणजे ज्याला आपण खडं मीठ म्हणतो. या मिठामुळे वैरण टिकण्यासाठी मदत होते. 1 टनासाठी 10 लिटर मोलॅसेस किंवा मळी देखील शिंपडता येते. मळी उपलब्ध नसेल तर 10 लिटर पाण्यात 1 किलो साधा गूळ विरघळून द्रावण तयार करून हे वैरणीवर शिंपडता येते. त्यामुळे वैरणीची चव वाढण्यास मदत होते. मुरघास कोठी जसजशी भरत जाईल तसतशी खाचांमध्ये फळ्या किंवा पत्रे व्यवस्थितपणे लावण्यात यावेत. या फळ्यांवर प्लास्टिकचा कागद घ्यावा म्हणजे मुरघास हवाबंद करता येईल. प्रत्येक थराच्या वेळेस पॉलिथिन शीट म्हणजे प्लास्टिकचा कागद आणि लाकडी फळी किंवा पत्रा याची व्यवस्थितपणे बांधणी करण्यात यावी. कोठी भरत आल्यानंतर बाजूच्या 3 बाजूंनी झाकण्यासाठी 10 फूट लांबी आणि 10 फूट रुंदीचे 2 प्लास्टिकचे कागद बाजूने लावण्यासाठी लागतात. पाठीमागच्या बाजूने 6 फूट रुंद आणि 10 फूट लांबीचा 1 प्लास्टिकचा कागद लावला तर मुरघास चांगलं हवाबंद होतं. पाऊस आला तर मुरघासात पाणी जाऊन ते सडण्याचा धोका कमी होतो. अशा प्रकारे हवाबंद केलेला मुरघास किमान 40 ते 45 दिवस ठेवला तर उत्तम प्रकारचं मुरघास तयार होतं. अधूनमधून मुरघास मनोऱ्याचे व्यवस्थित निरीक्षण करावं. भेगा चिरा असं काही आढळलं तर त्या बंद कराव्या. मुरघासामध्ये हवा आणि पाणी पाझरत नाही याबद्दलची खात्री करावी. मुरघास तयार होण्यासाठी सर्वसाधारणपणे 45 दिवसांचा कालावधी लागतो. तयार झालेला मुरघास 1 ते 2 वर्षापर्यंत देखील साठवता येतो. मुरघासातील रासायनिक बदल. हिरव्या चाऱ्याची कुट्टी मुरघासाच्या खड्ड्यात घट्ट दाबून भरल्यानंतर चारा मुरवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते. हिरव्या चाऱ्याच्या पेशींचं श्वसन मुरघास खड्ड्यात थोडं जास्त वेगानं होतं आणि श्वसन प्रक्रिया
काही काळापर्यंत टिकून राहते. श्वसन प्रक्रियेत प्राणवायूचा वापर होतो. प्राणवायू संपुष्टात आल्यानंतर श्वसन क्रिया थांबते. प्राणवायू संपल्यामुळे बुरशीची वाढ होत नाही. आम्ल तयार करणाऱ्या जीवाणूंची मोठ्या प्रमाणात वाढ होते. हे जीवाणू चाऱ्यातील शर्करा आणि कार्बोदके यांचा वापर करतात आणि मोठ्या प्रमाणावर आम्ल तयार होतं. या सेंद्रिय आम्लात प्रामुख्याने लॅक्टिक ॲसिडचे प्रमाण जास्त असते. शिवाय ब्युट्रिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड आणि थोड्या प्रमाणात अल्कोहोल देखील तयार होते. आम्लांच्या सानिध्यात नको असलेल्या जीवाणूंची वाढ होत नाही आणि म्हणूनच चारा कुजत नाही. आम्लाचे प्रमाण वाढेल म्हणजे कुजण्याची प्रक्रिया थांबते आणि चारा टिकून राहतो. आम्ल आणि अल्कोहोलमुळे एक प्रकारचा मधुर सुगंध आणि चव मुरघासाला येते. हा वास पिकलेल्या गरयुक्त फळासारखा असतो. तो गुरांना अतिशय आवडतो. आता आपण मुरघास उघडण्याची पद्धत पाहूया. मुरघास पशुधनाला खाऊ घालण्याकरता तयार झाल्यानंतर पूर्णपणे न उघडता दैनंदिन आवश्यकतेनुसार काढून घ्यावा. मुरघास काढतेवेळी पायात वहाण जरूर असू द्यावी. सर्वप्रथम कोठीचे तोंड उघडावं. आवश्यक तेवढा मुरघास काढून घ्यावा. त्यानंतर पॉलिथिनच्या कागदाने तोंड पूर्णपणे बंद करावे, जेणेकरून आतमध्ये हवा शिरणार नाही आणि मुरघासाची प्रत खराब होणार नाही. मग मुरघास ठरविलेल्या प्रमाणानुसार काढून घ्यावं. मुरघास काढण्यासाठी